नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर प्रीवियस क्लासमध्ये आपलं डिस्कशन होतं मेटल कार्बोनिल्स, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स म्हणजे काय पाहिलं होतं। असा कंपाऊंड ज्या कंपाऊंड मध्ये मेटल किंवा मेटलॉइडचा डायरेक्ट बॉन्ड तयार झालेला असतो कार्बन बरोबर। कोणता बॉन्ड? कोव्हॅलेंट और कोऑर्डिनेट। आयोनिक जमत नाही, कोव्हॅलेंट किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला पाहिजे मेटल आणि कार्बन मध्ये, त्याला म्हणतात ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड। ज्या अर्थी हा पॉइंट आपण स्टडी केला होता त्याचं कारण होतं मेटल कार्बोनिल्स। ऑल मेटल कार्बोनिल्स आर एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स। व्हॉट इज मेटल कार्बोनिल? असा कोऑर्डिनेशन कंपाऊंड ज्याच्यामध्ये कमीत कमी एक CO लिगॅंड असावा, कमीत कमी एक CO लिगॅंड असणारा कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे मेटल कार्बोनिल। त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं, होमोलिप्टिक, हेटेरोलिप्टिक। सगळे लिगॅंड CO आहेत होमोलिप्टिक, सगळे लिगॅंड CO नाही आहेत हेटेरोलिप्टिक। मोनोन्यूक्लियर, पॉलिन्यूक्लियर, एकच सेंट्रल मेटल आहे मोनोन्यूक्लियर, एकापेक्षा जास्त सेंट्रल मेटल आहेत पॉलिन्यूक्लियर। ठीक आहे ना। त्यानंतर सांगितलं होतं ऑल मेटल कार्बोनिल्स स्ट्रिक्टली ओबेज EN रूल। म्हणजे मेटल कार्बोनिलच्या ENचा क्वेश्चन आला, नो नीड टू वेस्ट युअर टाइम, डायरेक्टली तुला EN रूल ओबे झालाय असं तिथं कन्सिडर करायचंय। मग EN कसा काढायचा? अरे काही विशेष नाही, त्या सेंट्रल मेटलचा पुढचा आणि जवळचा नोबल गॅस त्याचा ॲटॉमिक नंबर तुझं ENचा आन्सर असेल। आता ते किती येतं सांगितलं तुम्हाला मी, 18, 36, 54 और 86 याच्यापैकी काहीतरी तुझं उत्तर असतं। ठीक आहे ना। स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला काढून टाकलं होतं मी, Mn2CO10 असेल, Fe2CO9 असेल किंवा Fe3CO12 असेल, स्ट्रक्चर वरून ते EN काढले जातात। पण मी सांगितलं होतं स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड आहे रे, तुला लक्षात ठेवण्याची पण गरज नाही, नो नीड टू रिमेंबर द स्ट्रक्चर। तू एवढं लक्षात ठेव, कुठल्याही मेटल कार्बोनिल मध्ये 100% EN रूल ओबे होत असतो। टाइम तुझा सेव्ह होऊन जाईल। ठीक आहे ना। चला, आज आपलं डिस्कशन असणार आहे बॉन्डिंग इन मेटल कार्बोनिल्स। मेटल कार्बोनिल्स मध्ये होणारी जी बॉन्डिंग असते ती खूप स्पेशल बॉन्डिंग असते, ज्याला म्हणतात सिनर्जिक बॉन्डिंग। बघा मी थोडंसं बोर्डवर लिहिलंय, एवढं पाहूयात आपण, नंतर मी इथला लिहिलेला प्रत्येक सेंटेन्स डिटेल मध्ये सांगणार आहे। ठीक आहे, बघा, A special type of bonding is present in metal carbonyls called synergic bonding. मेटल कार्बोनिल्स मध्ये जी बॉन्डिंग असते त्या बॉन्डिंगला एक नाव देण्यात आलेलं आहे, नेम इज सिनर्जिक बॉन्डिंग। इट इज टाइप ऑफ बॅक बॉन्डिंग। बॅक बॉन्डिंग आपण 11th क्लास मध्ये पाहिलं होतं। बॅक बॉन्ड, एक बॉन्ड तयार झाल्यानंतर जर दुसरा बॉन्ड तयार झाला दोन ॲटम्स मध्ये त्याला म्हणतात बॅक बॉन्ड। तर हा बॅक बॉन्डचा एक टाइप आहे, इट इज टाइप ऑफ बॅक बॉन्डिंग, सिनर्जिक बॉन्डिंग। पाहूयात आता सिनर्जिक बॉन्डिंग काय असते। तर बघा, सेंट्रल मेटल M आणि लिगॅंड CO या दोघांमध्ये सिग्मा ॲज वेल ॲज पाय दोन बॉन्ड तयार होतात। हा सेंट्रल मेटल M कन्सिडर करा, हा CO लिगॅंड कन्सिडर करा, सिग्मा आणि पाय दोन्ही बॉन्ड तयार होतात, दोन्ही कोऑर्डिनेट बॉन्ड असतात। डायरेक्शन बघा, सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो, CO पासून M कडे, म्हणजे CO लोन पेअर डोनेट करतो M ला, सिग्मा बॉन्ड तयार होतो। मेटल देखील CO ला इलेक्ट्रॉन पेअर ट्रान्सफर करतो, तिथून पाय बॉन्ड तयार होतो। हा सिग्मा बॉन्ड तयार होत असताना ऑर्बिटलचे ओव्हरलॅप ॲक्सियल होतात आणि हा पाय बॉन्ड तयार होत असताना ऑर्बिटलचे ओव्हरलॅप कसे होतील रे, लॅटरल किंवा साइडवाइज, लॅटरल किंवा साइडवाइज। आता पाहूयात आपण सिग्मा आणि पाय बॉन्ड, म्हणजे थोडक्यात मेटल कार्बोनिल्स मध्ये डबल बॉन्ड असतो। मेटल कार्बोनिल्स मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं, मेटल आणि CO मध्ये सिंगल बॉन्ड नसतो, डबल बॉन्ड असतो। झालं ना स्पेशल। आतापर्यंत आपण जेवढे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कन्सिडर केलेत त्या सगळ्यांमध्ये मेटल आणि लिगॅंड मध्ये सिंगल बॉन्डच पाहिलेत। मी मेटल आणि लिगॅंड मध्ये म्हणतोय, लिगॅंड मध्ये स्वतःचे डबल बॉन्ड असू शकतील, नो प्रॉब्लेम, पण मेटल आणि लिगॅंड मध्ये सिंगल बॉन्ड असणारेच एक्झाम्पल आतापर्यंत आपण टॉपिक मध्ये स्टडी केले होते। स्पेशल आहे कारण इथं मेटल आणि लिगॅंड मध्ये सिंगल बॉन्ड नाहीये, डबल बॉन्ड आहे, सिग्मा ॲज वेल ॲज पाय। आणि त्याचे डायरेक्शन खूप महत्वाचे। बघा, सिग्मा CO टू M असतो आणि पाय M टू CO असतो। पाहूयात आता ते तयार कसं नेमकं होतं, सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड नेमके तयार कसे झाले। बघा, सिग्मा बॉन्ड इज फॉर्म्ड ड्यू टू
ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, सिग्मा बॉन्ड तयार कसा होतो, इलेक्ट्रॉन पेअर ट्रान्सफर, लोन पेअर ट्रान्सफर फ्रॉम फील्ड सिग्मा टू पी झेड मॉलिक्युलर ऑर्बिटल, सिग्मा टू पी झेड मॉलिक्युलर ऑर्बिटल, ज्याला होमो म्हणू शकतो आपण. होमो म्हणजे काय असतं रे बाबा, हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. तुम्हाला मी लास्ट इयर एमओटी मध्ये सांगितलं होतं, हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. सीओचा होमो असतो सिग्मा टू पी झेड, तिथली इलेक्ट्रॉन पेअर व्हॅकंट ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल मध्ये ट्रान्सफर केली जाते. सीओच्या होमोची लोन पेअर सेंट्रल मेटलच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर झाली. सीओची लोन पेअर होमो मधली, सिग्मा टू पी झेड त्याचा होमो असतो. मी सांगणार आहे परत एकदा होमो काय असतं, लुमो काय असतं, सध्याला फक्त ऐका, ठीक आहे ना. सीओचा जो होमो आहे त्याची लोन पेअर सेंट्रल मेटलच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर केली जाते आणि अशा पद्धतीत सिग्मा बॉन्ड तयार होतो. याला सिग्मा का म्हणत असतील, कारण सीओचा ऑर्बिटल आणि सेंट्रल मेटल एमचा ऑर्बिटल त्यांचा ओव्हरलॅप ॲक्झियल होतो, ॲक्झियल हेड टू हेड ओव्हरलॅप होतो, म्हणून तयार झालेला बॉन्ड कोणता असतो, सिग्मा बॉन्ड असतो. ठीक आहे ना. पाय बॉन्ड कसा तयार झाला, पाय बॉन्डचं डायरेक्शन बघा, सेंट्रल मेटल एम टू सीओ, डायरेक्शन बघा. आता हा कसा तयार झाला, सेंट्रल मेटल इन मेटल कार्बोनिल्स आर इलेक्ट्रॉन रिच. मेटल कार्बोनिल्स मध्ये ज्या ऑक्सिडेशन स्टेट असतात ना त्या सेंट्रल मेटलच्या मॅक्झिमम टाइम 0 असतात, मॅक्झिमम टाइम 0 असतात, कधी कधी तर निगेटिव्ह पण असतात. पाहिले आपण एक्झाम्पल VCO6 मायनस, VCO6 मायनस व्हॅनेडियमची स्टेट निगेटिव्ह येते, फार तर फार पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट +1 असते. बघा मेटल कार्बोनिल्स मध्ये मेटलची ऑक्सिडेशन स्टेट एकतर -1 असते, 0 असते किंवा +1 असते. ऑक्सिडेशन स्टेट लो आहे याचा अर्थ सेंट्रल मेटल इज इलेक्ट्रॉन रिच. इन मेटल कार्बोनिल्स सेंट्रल मेटल इज इलेक्ट्रॉन रिच. सेंट्रल मेटल इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळे होतं काय बघा, आता सेंट्रल मेटलच्या फील्ड डी ऑर्बिटल मधून पाय बॉन्ड कसा तयार होतो ते सांगतोय मी. सेंट्रल मेटलच्या फील्ड डी ऑर्बिटल मधून व्हॅकंट ऑर्बिटल, व्हॅकंट मॉलिक्युलर ऑर्बिटल कोणाचे, सीओ मध्ये, तिथं इलेक्ट्रॉन पेअर ट्रान्सफर केली जाते. आता सीओचे लुमो वापरले जातात. होमो सिग्मा बॉन्डिंग मध्ये आले होते सीओचे, आता लुमो येतात. हे लुमो, लुमो काय असतं रे बाबा, लुमो लोवेस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल, लोवेस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल, लोएस्ट इन द सेन्स ऑफ एनर्जी. वाटतं मी परत सांगणार आहे होमो लुमो काय लिहिलंय मी ते परत एकदा सांगतोय, ठीक आहे ना. पाय स्टार 2px किंवा पाय स्टार 2py हे लुमो असतात सीओचे. तर त्या लुमो मध्ये इलेक्ट्रॉन पेअर ट्रान्सफर करतो सेंट्रल मेटल. ठीक आहे ना. बघा ना डायरेक्शन बघा, M टू CO बघा, एरोचं डायरेक्शन बघा, M पासून CO कडे काढलंय, म्हणजे हा पाय बॉन्ड M ने इलेक्ट्रॉन दिले सीओच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये. सिग्मा बॉन्ड डायरेक्शन बघा M कडे जायलं, म्हणजे CO ने इलेक्ट्रॉन पेअर दिली M ला. इथं ॲक्झियल ओव्हरलॅप, इथं लॅटरल ओव्हरलॅप, डबल बॉन्ड तयार झाला, डबल बॉन्ड तयार झाला, सिग्मा एज वेल एज पाय बॉन्ड. ठीक आहे ना. नाही समजलं काहीच, नो प्रॉब्लेम, एवढं फटाफट नोट करा. आता हे व्यवस्थित सांगतो, एकदम व्यवस्थित सांगतो, नोट करा. आता जाऊया डिटेल्स मध्ये. ते होमो काय असतं, लुमो काय असतं, बॉन्ड कसे तयार होतात पहा. आता व्यवस्थित पहा. सीओ कार्बोनिल याच्याकडे असतात टोटल इलेक्ट्रॉन्स 14. टोटल इलेक्ट्रॉन्स याच्याकडे किती असतात, 14 असतात. कसे येतात रे बाबा 14, कार्बन कडे 6 इलेक्ट्रॉन असतात आणि ऑक्सिजन कडे 8 इलेक्ट्रॉन असतात. 6 + 8 किती इलेक्ट्रॉन झाले, 14 इलेक्ट्रॉन्स. 6 + 8 14 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आता बघा एमओ कॉन्फिगरेशन, आपण 11th स्टँडर्ड मध्ये केमिकल बॉन्डिंग मध्ये जी मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी पाहिली होती तिथं मी एमओ कॉन्फिगरेशनच्या ऑर्डर सांगितल्या होत्या. आठवा थोडंसं, बाबा BBB AAA असं मी काहीतरी बोललो होतो, ट्रिक दिल्या होत्या तुम्हाला एमओ कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी. 2 कॉन्फिगरेशन होते, एक अप टू नायट्रोजन होतं, नंतरचं आफ्टर नायट्रोजन होतं. आता हा टोटल इलेक्ट्रॉन 14 वाला स्पेसिस आहे, याला N2चं कॉन्फिगरेशन मॅच करतं. N2, कारण N2 मध्ये पण 14 इलेक्ट्रॉन असतात, CO मध्ये पण 14 असतात. बघ रे कसं असेल, सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2. 8 इलेक्ट्रॉन झाले, झाले ना. आता बघा पाय 2px इक्वल टू पाय 2py हे डिजेनरेट असतात, यांची एनर्जी सारखी असते. ठीक आहे ना.
सिग्मा 2p(z) 2 झाले 14 इलेक्ट्रॉन्स. बघ रे 14 इलेक्ट्रॉन्स झाले. आता अनऑक्युपाइड काय काय असतं? पाय स्टार 2px, पाय स्टार 2py, पाय स्टार 2py आणि पुढे असतं सिग्मा स्टार 2pz. हे पूर्णपणे व्हॅकंट असतं, 0 इलेक्ट्रॉन्स. सो दिस इज एमओ कॉन्फिगरेशन फॉर CO. आता होमो कसा काढायचा असतो बघा. होमो होमो म्हणजे हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे होमो. हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. आता काय करायचं असतं बघा. ही एनर्जीचीच ऑर्डर असते. लेफ्ट टू राईट एनर्जी वाढत चालली. मला सांगा असा कोणता मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत आणि ज्याची एनर्जी हायेस्ट आहे? बघा इलेक्ट्रॉन्स इथपर्यंत दिसलेत म्हणजे आपला होमो यांच्यापैकी कुणीतरी आहे. एनर्जी वाढत चालली. एनर्जी मध्ये हायेस्ट आणि इलेक्ट्रॉन असणारा हा असणार आहे तुझा होमो. बघ ना इलेक्ट्रॉन गेलेत नाही, इथं इलेक्ट्रॉनच नाहीत. होमोचा फुल फॉर्म काय? हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. एनर्जी मध्ये हायेस्ट आहे आणि इलेक्ट्रॉन्स असणार आहे म्हणून याला काय म्हणायचं? होमो. हा झाला तुझा होमो. ठीक आहे. लुमो लुमो काय असतं रे बाबा? लुमो काय असतं? लुमो सुमो नाही, लुमो लोवेस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. लोवेस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे एनर्जी मध्ये लोवेस्ट असावा आणि अनऑक्युपाइड असावा. बघा आता अनऑक्युपाइड एवढेच दिसत आहेत मला. आता एनर्जी बघा, या सिग्मा स्टार 2pz ची एनर्जी या दोघांपेक्षा जास्त असते. या दोघांची एनर्जी सारखी आहे. अनऑक्युपाइड मध्येच मला आता फोकस ठेवायचा. एवढे अनऑक्युपाइड आहेत पण एनर्जी मध्ये मला कसं पाहिजे? लोवेस्ट पाहिजे. तर लोवेस्ट तुम्ही याला धरू शकता किंवा याला धरू शकता. एनर्जी याची लोवेस्ट नाही, एनर्जी या दोघांची लोवेस्ट म्हणता येईल. अनऑक्युपाइड पैकी यांची एनर्जी लोवेस्ट असणार आहे म्हणून लुमो कोण असतील रे बाबा माझे? लुमो कोण असतील? हे दोघं झाले माझे लुमो. हे दोघं झाले माझे लुमो. लक्षात आलं का? होमो कसा काढायचा असतो? एनर्जी मध्ये हायेस्ट असावा आणि ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स दिसावेत, दॅट इज युअर होमो. लुमो कसा काढायचा असतो? अनऑक्युपाइड बघायचं असतं. अनऑक्युपाइड आणि एनर्जी मध्ये लोवेस्ट. अनऑक्युपाइड एवढे होते, एनर्जी मध्ये लोवेस्ट हे पाय स्टार 2px किंवा पाय स्टार 2py. झालं का? लक्षात आलं सगळ्यांच्या? चला आता बघा बॉन्ड कसा तयार होतो. हा सेंट्रल मेटल यम आणि हा CO. सेंट्रल मेटल यमचा ऑर्बिटल आणि COचा ऑर्बिटल यांच्यात होतो ओव्हरलॅप. कसा झाला बघा ओव्हरलॅप कसा दाखवला मी? ॲक्झियल दाखवला, हेड टू हेड दाखवला. बघ रे ओव्हरलॅप कसा दाखवला? हेड टू हेड दाखवला. इलेक्ट्रॉन कोण दिले रे बाबा? CO न दिले. इलेक्ट्रॉन पेअर दिली CO न. हा तयार झाला सिग्मा बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार झाला? सिग्मा बॉन्ड. आणि डायरेक्शन कसं म्हणायलो मी? CO to M. पाय बॉन्ड बघा कसा तयार होतो. यम कडे व्हॅकंट ऑर्बिटल असतात आणि फील्ड पण असतात. मेटल कार्बोनिल्स मध्ये सेंट्रल मेटल इलेक्ट्रॉन रिच असतो. मगाशी सांगितलं मी सेंट्रल मेटल इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळं यम कडे फील्ड ऑर्बिटल्स असतात. तर समजा मी इथं इलेक्ट्रॉन पेअर दाखवली, फील्ड ऑर्बिटल आहे. फील्ड डी ऑर्बिटल कोणाचा? सेंट्रल मेटलचा. तो काय करतो? या COच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये लोन पेअर ट्रान्सफर करतो. COच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये लोन पेअर ट्रान्सफर करतो. म्हणजे इथून कोणता बॉन्ड तयार होणार आहे? पाय बॉन्ड. पण आता या दोघांचा ओव्हरलॅप हेड टू हेड होऊ शकत नाही रे. या दोघांचे हेड अशी टक्कर मारू शकत नाहीत. साइडवाईज असं साइडवाईज ओव्हरलॅप होतो या दोन ऑर्बिटल्स मध्ये. म्हणून बॉन्ड कोणता? पाय. तर मी हे जे काढलेले ऑर्बिटल्स आहेत, हा कोणता ऑर्बिटल आहे रे बाबा? याला तू म्हणू शकतो पाय स्टार 2px किंवा पाय स्टार 2py और पाय स्टार 2py. दोन्हीपैकी कोणताही घेतला तरी चालेल कारण दोघंच्या दोघं आपले लुमो आहेत. आणि हे कोण आहे? हे COचा हा कोणता ऑर्बिटल काढलाय मी? सिग्मा 2pz ज्यामध्ये लोन पेअर होती. सिग्मा 2pz. मेटलचा हा ऑर्बिटल डीच आहे. हा डी आहे आणि हा देखील डी आहे.
एक डी व्हॅकंट घेतलाय मी आणि एक फिल्ड घेतलाय. व्हॅकंट डी लोन पेअर ऍक्सेप्ट करण्यासाठी आणि फिल्ड डी लोन पेअर ट्रान्सफर करण्यासाठी. किती वेगळं व्हायलं, अरे किती वेगळं व्हायलं. आतापर्यंत बघत होतो आपण सेंट्रल मेटल फक्त लोन पेअर ऍक्सेप्ट करतो, लोन पेअर ऍक्सेप्ट करतो, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो लिगॅंड कडून. पण या मेटल कार्बोनिल मधला जो मेटल आहे ना खूप वेगळा आहे. तो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट पण करायला आणि डोनेट पण करायला, ऍक्सेप्ट पण करायला, डोनेट पण करायला. आता एखाद्याच्या मनात येईल, सर या सेंट्रल मेटल यमनं 2 इलेक्ट्रॉन घेतले, या सेंट्रल मेटल यमनं 2 इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन घेतले 2 न वाढले, 2 इलेक्ट्रॉन दिले 2 न कमी झाले. मग सर काही झालं नाही की हो, 0 इलेक्ट्रॉन की हो, यानं 2 इलेक्ट्रॉन घेतले तर 2 इलेक्ट्रॉन दिले, बॉन्डच तयार नाही व्हायला पाहिजे. अरे थिंकिंग चुकतेय. कशी चुकतेय बघा. 2 इलेक्ट्रॉन घेत असतानाचा ऑर्बिटल वेगळा आहे. हा कोणता? व्हॅकंट डी आहे. हा कोण आहे? व्हॅकंट डी आहे. आणि हा कोणता डी आहे? फिल्ड डी आहे. फिल्ड डी आहे. लोन पेअर घेत असताना व्हॅकंट डी ऑर्बिटल मध्ये घेतोय, लोन पेअर देत असताना फिल्ड डी ऑर्बिटल मधून देतोय. जर समजा दोन्ही जे बॉन्ड तयार होत आहेत ते जर सेम ऑर्बिटल मधून तयार झाले असते तर मी म्हणलं असतं 2 घेतले 2 दिले काहीच झालं नाही. इथं पण काहीतरी होणारच आहे. का? ऑर्बिटल्स वेगळे आहेत. घेताना व्हॅकंट डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन पेअर यायला, देताना फील्ड मध्ये, देताना फील्ड मधून द्यायला. म्हणून नो चेंज म्हणू शकत नाही आपण. मला पॉइंट कळला काय म्हणायचं आहे. एखादा स्टुडंट असा थिंक करू शकतो, सर यानं 2 इलेक्ट्रॉन घेतलेत आणि यानं 2 दिलेत म्हणजे त्यानं काहीच केलं नाही, नो चेंज म्हणा ना. नाही ना म्हणता येत. का म्हणता येत नाही तेच सांगतो मी. कारण घेत असतानाचा ऑर्बिटल वेगळा आहे आणि देत असतानाचा ऑर्बिटल वेगळा आहे. ठीक आहे ना. घेत असतानाचा ऑर्बिटल व्हॅकंट डी ऑर्बिटल आहे आणि देत असताना इलेक्ट्रॉन्स देत असताना फील्ड डी ऑर्बिटल मधून तो इलेक्ट्रॉन द्यायला. म्हणून नो चेंज तुम्ही म्हणू शकत नाहीत. सो अल्टिमेट रिझल्ट इज देयर इज डबल बॉन्ड फॉर्मेशन. देयर इज डबल बॉन्ड फॉर्मेशन इन बिटवीन सेंट्रल मेटल अँड CO. सिग्मा बॉन्ड पण असतो, पाय बॉन्ड पण असतो. ठीक आहे का? लक्षात आलं का? आता मला सांगा याला सिनर्जिक का म्हणतात? हे नाव का बरं आलं? सिनर्जिक का बरं आलं? सिनर्जिक असा वर्ड का आला? व्हॉट दिस वर्ड इंडिकेट? सिनर्जिक. ठीक आहे. तुम्ही पाहिलं असेल सिनर्जी असं इन्स्टिट्यूटचे पण नावं असतात. सिनर्जी हे खूप फेमस नाव आहे. एखाद्या इन्स्टिट्यूटला दिलेलं हे फेमस नाव आहे सिनर्जी. सिनर्जीचा सिनर्जी वर्डचा ऍक्च्युअल मिनिंग पहा काय असतो. वर्ड मिनिंग, डिक्शनरी मिनिंग सांगायलो तुम्हाला मी सिनर्जिक शब्दाचा. वर्किंग टुगेदर, वर्किंग टुगेदर, वर्किंग टुगेदर फॉर सेम गोल, वर्किंग टुगेदर फॉर सेम गोल. एकाच गोलसाठी सोबत काम करणे. एकच उद्देश आहे आणि एका उद्देशासाठी दोघं काम करायले. जसं आपल्यामधली अटॅचमेंट पण सिनर्जिक आहे. आम्ही टीचर, तुम्ही स्टुडंट, आपल्यामध्ये पण सिनर्जिक बॉन्डिंग असायला हवी. आम्हाला वाटतं तुम्ही अभ्यास करावा, तुम्हालाही वाटतं बाबा सरांनी चांगलं शिकवावं, अटॅचमेंट आहे. आम्हाला वाटतं की बाबा माझ्या स्टुडंटला चांगले मार्क पडावेत, तुलाही वाटतं मला चांगले मार्क पडावे, म्हणजे तुला स्वतःला चांगले मार्क पडावे. ठीक आहे ना. आपली बॉन्डिंग कशी आहे? सिनर्जिक आहे. आपण दोघं जण एकाच गोलसाठी काम करतोय. मला नीट परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क पडले पाहिजेत, हे तुझं पण एम आहे, माझं पण एम आहे. तुझा पण गोल आहे, माझा पण गोल आहे. मला जेही एक्झाम मध्ये चांगले मार्क पडले पाहिजे, तुझं पण एम आहे, माझं पण एम आहे. तुझं पण गोल आहे, माझं पण गोल आहे. आपली अटॅचमेंट, आपली बॉन्डिंग देखील सिनर्जिक आहे. आपली बॉन्डिंग देखील सिनर्जिक आहे. ठीक आहे ना. आपण एकाच गोलसाठी काम करतोय. आपण सगळेजण एकाच गोलसाठी काम करतोय. नीट टू क्रॅक नीट एक्झाम और जे एक्झाम. तसंच एक्झॅक्टली इथं होतंय. सेंट्रल मेटल यम आणि CO एकाच गोलसाठी काम करताय. काय त्यांचं गोल आहे रे बाबा? मेटल आणि CO मधली अटॅचमेंट स्ट्रॉंग करणे, हे त्यांच्यासाठी गोल आहे. कसं गोल झालं सर? बघा ना कसं होतं ते. हा सेंट्रल मेटल यम, हा CO म्हणतो मेटलला घे एक इलेक्ट्रॉन पेअर घे आणि चल दोघांमध्ये बॉन्ड तयार करू. झाला बॉन्ड तयार सिग्मा.
मेटल म्हणतो थांब जरा फक्त एकच बॉन्ड कशाला, मी पण मदत करतो, म्हणजे आपल्या दोघांची अटॅचमेंट आणखी स्ट्रॉंग होईल, तू पण एक इलेक्ट्रॉन पेअर घे आणि चल पाय बॉन्ड तयार करू. सीओनं म्हणलं यमला चल सिग्मा बॉन्ड तयार करू, यमनं सीओला म्हणलं चल पाय बॉन्ड तयार करू. दोघांनी एकाच गोलसाठी काम केलं. काय? टू स्ट्रेंथन द बॉन्डिंग बिटवीन देम. टू स्ट्रेंथन द बॉन्डिंग बिटवीन देम. दोघांनी एकाच गोलसाठी काम केलं. दोघांमधली अटॅचमेंट स्ट्रॉंग करण्यासाठी दोघांनी एकमेकांना हेल्प केली, एकमेकांना कोऑपरेट केलं. म्हणून वर्ड असा वापरण्यात आलाय सिनर्जिक बॉन्डिंग. मेटल कार्बोनिल्स मधली जी बॉन्डिंग असते सिनर्जिक असते, कारण सेंट्रल मेटल आणि सीओ दोघ जण एकाच गोलसाठी काम करत असतात. व्हॉट इज देअर गोल? अल्टिमेट गोल त्यांचं काय आहे? दोघांमधली अटॅचमेंट स्ट्रॉंग करणे, दोघांमधली बॉन्डिंग स्ट्रॉंग करणे, आणि ती होती का तर डबल बॉन्ड व्हायला. दुसऱ्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये असं होतं का? नव्हतं. तिथं सिग्मा बॉन्ड होता, तिथं डबल बॉन्ड आलाय, म्हणजे बॉन्डिंग स्ट्रॉंग झाली ना. कंपेअर टू अदर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मेटल कार्बोनिल मधली बॉन्डिंग ही खूप स्ट्रॉंग असते, खूप स्ट्रॉंग असते. ठीक आहे ना? लक्षात आलं सगळ्यांच्या? फटाफट नोट करा एवढं, मग मी काही महत्वाच्या गोष्टी रिगार्डिंग दिस बॉन्डिंग सांगणार आहे. नाउ रिगार्डिंग मेटल कार्बोनिल्स अँड देअर बॉन्डिंग काही महत्वाच्या नोट बघा. पहिली नोट, the ligands which possess tendency to accept electron pair from central metal called pi acidic ligands. असे लिगॅंड ज्यांच्याकडे टेंडेन्सी असते सेंट्रल मेटल कडून इलेक्ट्रॉन घेण्याची, सेंट्रल मेटल कडून इलेक्ट्रॉन घेण्याची. सेंट्रल मेटलला इलेक्ट्रॉन तर सगळेच लिगॅंड देतात रे, लिगॅंड त्यामुळे तर म्हणतो ना आपण, हे ना. सेंट्रल मेटलला इलेक्ट्रॉन देण्याची टेंडेन्सी तर सगळ्यांची असते, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ना? पण हे असे काही लिगॅंड्स आहेत जे सेंट्रल मेटलला इलेक्ट्रॉन देतात, नो प्रॉब्लेम, हे देखील देतील, पण घेतात पण, देतात पण आणि घेतात पण, देतात पण आणि घेतात पण. असा जर लिगॅंड असेल त्याला म्हणतात पाय ऍसिडिक लिगॅंड. का बरं म्हणत असतील ऍसिडिक? का म्हणत असतील? घेतायत ना इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऍक्सेप्टर्स आर कॉल्ड ऍसिड्स. लेविस ऍसिड्स लोन पेअर ऍक्सेप्ट करणाऱ्याला काय म्हणतात रे बाबा? लेविस ऍसिड. आणि पाय का बरं म्हणतायत? पाय बॉन्डिंग थ्रू घेतायत म्हणून. पाय बॉन्डिंग मधून लोन पेअर ऍक्सेप्टन्स करणारे लिगॅंड म्हणजे पाय ऍसिडिक लिगॅंड. जे लिगॅंड सेंट्रल मेटल कडून पाय बॉन्डिंग थ्रू इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात दे आर कॉल्ड पाय ऍसिडिक लिगॅंड. याचा अर्थ कुणीच असा काढायचा नाही की ते लोन पेअर देतच नाहीत. मी काय म्हणालो, लोन पेअर देणं हे तर लिगॅंडचं पहिलं प्रायमरी वर्क आहे. ठीक आहे ना? आता बघा हे एक्झाम्पल्स आहेत, हे सगळे लिगॅंड लोन पेअर देणार आहेत सेंट्रल मेटलला. लोन पेअर देतील पण लोन पेअर घेतील पण, डबल वर्क. दुसरे लिगॅंड, आता समजा अमाइन, याचं काम काय? फक्त लोन पेअर देणे, संपलं. लोन पेअर देणे. सीओचं, सीएन मायनसचं, एनओचं आणि एनओ प्लसचं काम काय? लोन पेअर देणे पण, आणि सेंट्रल मेटलनं त्यांना म्हणलं घे बाबा इलेक्ट्रॉन पेअर, घेणे पण. देणे आणि घेणे दोन्ही काम असणारे लिगॅंड म्हणजे पाय ऍसिडिक लिगॅंड. लोन पेअर देणारे फक्त, यांना काय म्हणतात? सिग्मा बेसिक लिगॅंड. अमोनियाला काय म्हणायचं रे बाबा? सिग्मा बेसिक लिगॅंड. सिग्मा बॉन्डिंग थ्रू इलेक्ट्रॉन पेअर दिली जाते म्हणून हे सिग्मा बेसिक लिगॅंड. सिग्मा बेसिक लिगॅंड हे पाय ऍसिडिक लिगॅंड. सिग्मा बॉन्ड थ्रू लोन पेअर देणारे लिगॅंड सिग्मा बेसिक लिगॅंड. बाकी सगळे ॲक्वा, अमाइन, सगळे बाकी प्रत्येक हॅलोजन वगैरे ते सगळे सिग्मा बेसिक लिगॅंड आहेत. पण हे असे लिगॅंड आहेत जे पाय ऍसिडिक म्हणले जातात, कारण ते लोन पेअर घेतायत सेंट्रल मेटल कडून. ठीक आहे ना? फक्त लोन पेअर देण्याचं काम नाही, डबल काम असणारे लिगॅंड. लोन पेअर देणे आणि घेणे दोन्ही करणारे लिगॅंड पाय ऍसिडिक लिगॅंड. फक्त लोन पेअर घेणारे सिग्मा बेसिक लिगॅंड. आता बघा, आठवा थोडंसं. मी सुरुवातीला सांगितलं होतं सेंट्रल मेटल इज लेविस ऍसिड. सेंट्रल मेटल इज लेविस ऍसिड अँड लिगॅंड इज लेविस बेस. आठवते सगळ्यांना? काय म्हणलं होतं आपण? सेंट्रल मेटल एम काय होता? लेविस ऍसिड होता, आणि लिगॅंड काय होता रे बाबा? लेविस बेस होता. आठवते ना? का तर सेंट्रल मेटल लोन पेअर ऍक्सेप्टर असतो आणि लिगॅंड हा लोन पेअर डोनर असतो, म्हणून हे नावं पडलेले. पण
यांच्या बाबतीत थोडंसं वेगळं होतं, कारण हे असे लिगॅंड आहेत जे लोन पेअर देतायत पण आणि घेतायत पण. म्हणून यांना तुम्ही लेविस ॲसिड म्हणणार का लेविस बेस म्हणणार? दोन्ही म्हणावं लागेल. हे लिगॅंड्स लेविस ॲसिड पण म्हणा, लेविस बेस पण म्हणा, नो प्रॉब्लेम. हे मोजके लिगॅंड्स आहेत. दे ॲक्ट ॲज बोथ लेविस ॲसिड ॲज वेल ॲज लेविस बेस. फक्त लिगॅंड्सच नाही, मेटल कार्बोनिल मधला जो सेंट्रल मेटल असतो, समजा एक एक्झाम्पल घेतलं मी, NiCO4. NiCO4 मधला जो निकेल आहे, NiCO4 मधला जो निकेल आहे तो लेविस ॲसिड का लेविस बेस रे बाबा? दोन्ही. कारण हा निकेल CO कडून इलेक्ट्रॉन पेअर घेत असताना मी म्हणणार आहे लेविस ॲसिड, पण CO ला इलेक्ट्रॉन पेअर देतो पण ना, लेविस बेस पण. ठीक आहे ना? म्हणजे मेटल कार्बोनिल्स मधल्या लिगॅंडला तुम्ही लेविस ॲसिड लेविस बेस दोन्ही नाव देऊ शकता. मेटल कार्बोनिल्स मधल्या सेंट्रल मेटलला तुम्ही लेविस ॲसिड लेविस बेस दोन्ही नाव देऊ शकता, कारण ते डबल काम करतायत, देणे आणि घेणे, देणे आणि घेणे, डबल वर्क व्हायलं. म्हणून तुम्ही लेविस ॲसिड म्हणलं तरी चालतं, लेविस बेस म्हणलं तरी चालतं. ठीक आहे का? ठीक आहे का रे? ओके, चला. हे एवढे एक्झाम्पल्स आहेत. आपल्या सिलेबसमध्ये सीओची फक्त बॉन्डिंग होती, पण या बाकीच्यांमध्ये देखील सिनर्जिक बॉन्डिंग असते. सिनर्जिक म्हणजे हे देखील अगोदर सिग्मा बॉन्ड तयार करतात आणि नंतर पाय बॉन्ड तयार करतात. ठीक आहे ना? आता बघा दुसरी नोट, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ इन फ्री CO. फ्री CO म्हणजे काय? नॉन बॉन्डेड CO, म्हणजे असा CO जो आणखी सेंट्रल मेटलकडे अप्रोच झालेला नाही, असा CO ज्यानं सेंट्रल मेटल बरोबर आणखी बॉन्ड तयार केलेला नाही, त्याला म्हणायचं फ्री CO, नॉन बॉन्डेड CO. कार्बन मोनॉक्साईड, साध्या भाषेत कार्बन मोनॉक्साईड. CO ला कार्बोनिल कधी म्हणतात? त्यानं लिगॅंड असलं पाहिजे. मी म्हणायलो फ्री CO, नॉन बॉन्डेड CO. म्हणजे कार्बन मोनॉक्साईड मध्ये बॉन्ड लेंथ जी असते कार्बन ऑक्सिजन ती किती असते रे बाबा? 1.128 अँगस्ट्रॉम असते. किती असते? 1.128 अँगस्ट्रॉम असते. But in metal carbonyls, carbon oxygen bond length is slightly greater than 1.128 angstrom. फ्री CO मध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ किती आहे? 1.128 अँगस्ट्रॉम. पण मेटल कार्बोनिल मध्ये कशी आहे ती? स्लाइटली ग्रेटर आहे, स्लाइटली थोडीशी जास्त असते. म्हणजे 1.13, 1.14, 1.15 या रेंज मध्ये असते. स्लाइटली ग्रेटर म्हणतोय, खूप मोठी नसते. 1.12 आणि समजा मी लिहिलं 1.15, या दोन्ही मध्ये डिफरन्स यायलाच किती रे बाबा? 0.03च्या जवळपासचा. स्लाइटलीच ग्रेटर झालं ना. ही मेटल कार्बोनिल मध्ये व्हॅल्यू असेल कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथची, आणि ही फ्री CO मधली 1.128. आता क्वेश्चन अराइज होतो, वाय द कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ इन मेटल कार्बोनिल स्लाइटली ग्रेटर दॅन इन फ्री CO. फ्री CO पेक्षा मेटल कार्बोनिल मध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ का बरं जास्त असणार आहे? थोडीशी जास्त असणार आहे. का असेल बघू आपण. बघा CO मध्ये बॉन्डिंग कशी असते रे बाबा? अशी असते. हे ट्रिपल बॉन्ड असतो, मान्य आहे सगळ्यांना. कार्बन मोनॉक्साईड मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. मेटल कार्बोनिल्स मध्ये कसं व्हायलं? हे असं व्हायलं ना, हे असं व्हायलं. आता बघ रे, हे असं असतं. तुला मिळालं तुझा आन्सर. फ्री CO मध्ये कार्बन ऑक्सिजन ट्रिपल बॉन्ड आहे आणि मेटल कार्बोनिल मध्ये कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. मला सांग मग आता, डबल बॉन्डची लेंथ जास्त असते का ट्रिपल बॉन्डची? डबल बॉन्डची लेंथ जास्त असते का ट्रिपल बॉन्डची? डबल बॉन्डची लेंथ जास्त असते. तेच तर म्हणालो ना आपण, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ इन मेटल कार्बोनिल ही ग्रेटर असते फ्री COच्या कंपॅरिझन मध्ये, कारण फ्री CO मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, मेटल कार्बोनिल मध्ये कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डची लेंथ ही ट्रिपल बॉन्ड पेक्षा जास्त असते. ॲज बॉन्ड मल्टिप्लिसिटी इन्क्रीजेस बॉन्ड लेंथ डिक्रीजेस. सिंगल बॉन्डची लेंथ आणखी मोठी असते डबल बॉन्ड पेक्षा, माहिती ना आपल्याला. तेच तर रिझन आहे इथं. किंवा चला आणखी दुसरं एक रिझन सांगतो तुम्हाला. ठीक आहे, फ्री CO मध्ये फक्त कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये अटॅचमेंट आहे, पण मेटल कार्बोनिल मध्ये मेटल कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यात अटॅचमेंट आहे. बघा कार्बनला एकटाच ॲटम आहे अप्रोच्ड ऑक्सिजन फ्री CO मध्ये. कार्बनचं पूर्णपणे लक्ष ऑक्सिजनवर आहे, दोघांची अटॅचमेंट स्ट्रॉंग आहे. पण मेटल कार्बोनिल मध्ये कार्बनचं लक्ष एकट्या ऑक्सिजनवर नाही, ऑक्सिजनवर पण आहे मेटलवर पण आहे. म्हणजे या कार्बनला ऑक्सिजन बरोबर पण अटॅच व्हायचंय, मेटल बरोबर पण अटॅच व्हायचंय. या कार्बनचं थोडं लक्ष ऑक्सिजनवर आहे आणि थोडं लक्ष मेटलवर आहे.
कार्बन काय म्हणतो ऑक्सिजनला, बाबा तुला थोडं आणि मेटलला थोडं, थोडीशी अटॅचमेंट याच्याबरोबर थोडीशी याच्याबरोबर, पण इथं कार्बनचा पूर्ण फोकस ऑक्सिजनवर आहे ना, हा बॉन्ड खूप स्ट्रॉंग होणार आहे, बॉन्ड स्ट्रॉंग होणार आहे. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन फ्री CO इज स्ट्रॉंगर, बट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन मेटल कार्बोनिल्स इज कंपॅरेटिव्हली वीकर. का तर इथं मेटल आणि कार्बनमध्ये बॉन्ड तयार झालाय. मेटल आणि कार्बनमध्ये बॉन्डिंग झाल्यामुळं कार्बन आणि ऑक्सिजनची बॉन्डिंग वीक होते. बघा ना, सिंपल थिंक करा वाटलं तर, हा फ्री CO आहे, या कार्बनला जर इकडून कोणी मिळालं, हा कार्बन काय करेल, याच्यावरचं थोडंसं लक्ष कमी करेल, म्हणजे ही बॉन्डिंग थोडीशी वीक करून टाकेल आणि इकडे बॉन्डिंग तयार करेल. कार्बन एक्स्ट्रा बॉन्ड तयार करायला, त्यामुळे मेटल कार्बोनिल मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड वीक असतो. मेटल कार्बोनिल मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड वीक असतो. वीक असतो म्हणजे त्याची बॉन्ड लेंथ, बॉन्ड जेवढा वीक तेवढी बॉन्ड लेंथ जास्त, बॉन्ड जेवढा वीक तेवढी बॉन्ड लेंथ जास्त. फ्री CO मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड स्ट्रॉंग असतो, मेटल कार्बोनिल मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड वीक असतो. मी कार्बन ऑक्सिजन म्हणालो, हा लक्षात घ्या. मेटल कार्बन बॉन्ड व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड, कारण डबल बॉन्ड आहे तिथं, ठीक आहे ना, दोन बॉन्ड डबल अटॅचमेंट तयार झाली, तो बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे. ओके, पण लक्षात ठेवा, फ्री CO मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड स्ट्रॉंग आहे, मेटल कार्बोनिल मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड वीक आहे. जो बॉन्ड वीक असेल त्याची बॉन्ड लेंथ जास्त असते, म्हणून मेटल कार्बोनिल मधली बॉन्ड लेंथ कार्बन ऑक्सिजन बॉन्डची कशी आहे, जास्त आहे. कशी आहे, जास्त आहे. ठीक आहे ना. ओके, चला आता आणखी एक नोट, ठीक आहे. बघा, कोऑर्डिनेशन नंबर of central metal is decided by only sigma bonds, and not pi bonds. लक्षात ठेवा, फक्त सिग्मा बॉन्डच कोऑर्डिनेशन नंबर ठरवत असतो, पाय बॉन्ड ठरवत नसतो. सर ही नोट इथं का सांगताय हो, चल तुझ्या लगेच लक्षात येईल. चला बोला, NiCO4 समजा मी घेतला, NiCO4 घेतला. चला एक एक्झाम्पल या नोटसाठी. NiCO4 हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, याचा कोऑर्डिनेशन नंबर जर काढला निकेलचा तर तो येतो 4. आपण आतापर्यंत स्टडी केलं होतं. व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर, टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स फॉर्म्ड. मी असं सांगितलं तुम्हाला, सेंट्रल मेटलनं तयार केलेले टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे त्याचा असतो कोऑर्डिनेशन नंबर. किती म्हणायलो रे बाबा मी, 4 म्हणायलो. आता खरं तर मी 8 म्हणलं पाहिजे ना, कारण निकेल आणि CO मध्ये डबल बॉन्ड आहे ना. आता निकेल आणि CO मध्ये डबल बॉन्ड आहे. माझ्याकडे एक निकेल आहे पण 4 CO आहेत ना, म्हणजे एका COचा डबल बॉन्ड जर धरला, मी एका COचा डबल बॉन्ड धरला, 4 CO मिळून कोऑर्डिनेशन नंबर 8. तेच म्हणायलो नोट मध्ये, काय म्हणायलो बघा, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल इज डिसाइडेड बाय ओनली सिग्मा बॉन्ड्स नॉट पाय बॉन्ड्स. म्हणजे एका COचा सिग्मा बॉन्ड एकच ना, हा सिग्मा असतो, हा पाय असतो, हा सिग्मा असतो, हा पाय असतो. तर कोऑर्डिनेशन नंबर मध्ये फक्त सिग्मा धरायचे असतात, पाय धरायचे नसतात. म्हणजे एका COचा एक सिग्मा, एका COचा एक सिग्मा, 4 COचे 4 सिग्मा. एका COचा एक सिग्मा बॉन्ड तयार होतो, 4 COचे 4 सिग्मा तयार होतात. म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती रे बाबा, 4 आहे ना की 8 आहे. कोऑर्डिनेशन नंबर 8 लिहिणं निव्वळ मूर्खपणा असेल. 8 म्हणणं हे चुकीचं आहे, हे रॉंग आहे, हे करेक्ट आहे. याचा कोऑर्डिनेशन नंबर 8 येत नाही रे बाबा. किती येतो, 4 येतो. कारण कोऑर्डिनेशन नंबर मध्ये पाय बॉन्डला कन्सिडर करायचं नसतं. कोऑर्डिनेशन नंबर मध्ये कशाला फक्त कन्सिडर करायचं आहे, सिग्मा बॉन्डला कन्सिडर करायचं. हा JEE एक्झामचा क्वेश्चन आहे, JEE एक्झाम मध्ये आलं होतं एकदा. कोऑर्डिनेशन नंबर इन कोऑर्डिनेशन कंपाउंड्स इज डिसाइडेड बाय बोथ सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, ओनली सिग्मा बॉन्ड, ओनली पाय बॉन्ड, समटाइम सिग्मा समटाइम पाय, असं काहीतरी त्यांनी ऑप्शन्स दिले होते. तर लक्षात ठेवा, कोऑर्डिनेशन नंबर ठरवणारे बॉन्ड कोणते, फक्त सिग्मा बॉन्ड. पाय बॉन्डचा विचार कोऑर्डिनेशन नंबर मध्ये कधीच केला जात नाही. जर झाला असता तर NiCO4 चा कोऑर्डिनेशन नंबर 8 असता, पण नाहीये. किती आहे, 4 आहे. असो का, सिग्माच का धरायचे, पाय का धरायचे नाहीत.
त्याचं कारण द्यायला लक्षात घे. NiCO4 हा टेट्राहायड्रल मॉलिक्यूल आहे. टेट्राहायड्रल मॉलिक्यूल आहे म्हणजे 4च बॉन्ड तयार झाले पाहिजे, 4 सिग्मा. हायब्रिडायझेशन मध्ये आपण पाय बॉन्ड धरतो का रे बाबा? याचं हायब्रिडायझेशन sp3 येतं. बॉन्ड टोटल 8 जरी असले sp3 हायब्रिडायझेशन येतं का, तर सिग्मा बॉन्ड फक्त 4 आहेत आणि पाय बॉन्ड परत 4 आहेत. पाय बॉन्डला आपण हायब्रिडायझेशन मध्ये कधी धरत नसतो. कोऑर्डिनेशन नंबर व्हीबीटी मधून काढता येतो ना, हायब्रिडायझेशन वरून कोऑर्डिनेशन नंबर कन्सिडर करता येतो. sp3 हायब्रिडायझेशन झालंय म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर काय असेल? 4. sp3 झालंय म्हणून. dsp2 असतं तरी 4च असतं, पण इथे sp3 आहे. हे घेतलेले एक्झाम्पल आहे MOT मध्ये, सॉरी व्हीबीटी मध्ये आपण पाहिलंय, व्हीबीटी मध्ये घेतलेले एक्झाम्पल आहे. sp3 हायब्रिडायझेशन याचा कोऑर्डिनेशन नंबर 4च असला पाहिजे, 8 नाही. तर लक्षात ठेवा, कोऑर्डिनेशन नंबर ठरवत असताना कुठल्याही कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल आणि लिगॅंड मधला फक्त कोणता बॉन्ड धरायचा असतो रे बाबा? सिग्मा बॉन्ड धरायचा असतो. पाय बॉन्ड धरत नाहीत धरत. ठीक आहे का? म्हणजे हा धरला जाईल, हा तुम्हाला धरायचा नाही. मी एका सीओचा दाखवलाय, तसे 4 सीओ आहेत. 4 सीओचे 4 सिग्मा बॉन्ड म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. नोट करा. लेट अस सॉल्व वन क्वेश्चन. बघा, द कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ, सीओ बॉन्ड लेंथ म्हणजे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ इन FeCO5 विल बी. FeCO5 विल बी. FeCO5 मधली कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ किती असेल? आता हा काही न्यूमरिकल प्रॉब्लेम नाही. वाटतोय की बाबा काही न्यूमरिकल आहे का काय, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकून काढायचे का काय? नाही रे बाबा, कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना? कसं सॉल्व्ह करायचं सर? तुला 4 व्हॅल्यूज दिसत आहेत ना, नो प्रॉब्लेम. चल, मी मगाशी नोटमध्ये लिहून दिलंय. फ्री सीओ मध्ये बॉन्ड लेंथ किती असते? 1.128 एंगस्ट्रॉम. 1.128 एंगस्ट्रॉम. आणि मी काय म्हणलं? मेटल कार्बोनिल्स मध्ये बॉन्ड लेंथ स्लाइटली ग्रेटर होते. मेटल कार्बोनिल्स मध्ये स्लाइटली ग्रेटर दॅन 1.128 एंगस्ट्रॉम. स्लाइटली ग्रेटर दॅन 1.128 एंगस्ट्रॉम. सांगितलं ना मगाशी. फ्री सीओ मध्ये 1.128 एंगस्ट्रॉम असते. मेटल कार्बोनिल्स मध्ये थोडीशी मोठी असते, 1.128 एंगस्ट्रॉम पेक्षा थोडीशी. हे खूप महत्वाचं आहे. स्लाइटली. ठीक आहे. आता बघा, फ्री सीओ मध्ये तेवढी असते, मेटल कार्बोनिल्स मध्ये स्लाइटली ग्रेटर असते त्या व्हॅल्यू पेक्षा. आता मला दिलेला कंपाऊंड आहे FeCO5. हा कोण आहे रे बाबा? मेटल कार्बोनिल आहे. दिस इज मेटल कार्बोनिल, कारण सीओ लिगॅंड आला. मेटल कार्बोनिल्स, हा लक्षात ठेवा. मेटल कार्बोनिल्स मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट नाही दाखवला तरी चालतो. हा, स्क्वेअर ब्रॅकेट दाखवा न दाखवा, नो प्रॉब्लेम. एक्सक्यूज आहे यांना. मेटल कार्बोनिल्सला एक्सक्यूज आहे. तुम्ही कोऑर्डिनेशन पेअर नाही दाखवला तरी ते अलाउड आहे. ठीक आहे. मेटल कार्बोनिलचा क्वेश्चन आहे, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ. एवढं कळलं मला. स्लाइटली ग्रेटर म्हणलंय मी. आता बघा, 1.128 आणि 1.10 स्लाइटली ग्रेटर व्हायचं तर इथं कमी केलं ना, म्हणून हे माझा आन्सर नाही. मला ग्रेटर पाहिजे. 1.128 पेक्षा स्लाइटली ग्रेटर पाहिजे. इथं 1.128च ठेवलंय, कॉन्स्टंट ठेवलंय. हे पण नाही माझा आन्सर. स्लाइटली ग्रेटर पाहिजे. आता बघा, 1.15 एक दिलंय आणि दुसरं 1.5 एक दिलंय. आता एखाद्याला लगेच वाटतंय 1.128, 1.15 आणि 1.5. एखादा म्हणतं हे लहान आहे सगळ्यात, है ना? ते सगळ्यात लहान आहे का? पॉईंट नंतर 5 आहे, पॉईंट नंतर 15 आहे, पॉईंट नंतर 1, 2, 8 आहे. हे सगळ्यात मोठं, हे सगळ्यात छोटं आहे ना? असंच का? नाही रे, हे 1.5 जरी असलं पुढे किती 0 घेऊ शकतो ना, नो प्रॉब्लेम. हे 1.5 ला तुम्ही 1.50 म्हणा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ना? तर याला 1.50 थिंक करा. बघा, आता मला 1.12 पेक्षा स्लाइटली ग्रेटर नंबर पाहिजे. 1.12 पेक्षा स्लाइटली ग्रेटर हेच आहे ना, 1.15. बघ ना, 1.12, 1.15. किंवा तू याला 1.128 ला 1.13 ॲज्युम कर. मला सांगा आता 1.13 पेक्षा हे मोठं आहे का नाही? 1.15 स्लाइटली ग्रेटर. उत्तर हे येतं. हे येत नाही, कारण हे खूप मोठं आहे. बघा ना, 1.128 कुठं, 1.50 कुठं? हे खूप मोठं आहे. मला स्लाइटली ग्रेटर पाहिजे होतं.
1.128 पेक्षा स्लाइटली ग्रेटर नंबर कुठला आहे? 1.15 आहे. म्हणून माझं आन्सर काय आलं? सी आलं. हे थोडंसं जास्तच मोठं आहे, मला कमी मोठं पाहिजे. कमी मोठं ऑप्शन हेच आहे. लॉजिकल क्वेश्चन आहे, लॉजिकल भारी क्वेश्चन आहे ना. ठीक आहे. बेस्ड अपॉन आवर नोट फ्री सीओ मध्ये 1.128 अँगस्ट्रॉम असते. आता हे माहिती पाहिजे तुला, हे माहिती पाहिजे, त्यावरतीच बेस्ड क्वेश्चन, नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. मेटल कार्बोनिल्समध्ये स्लाइटली ग्रेटर असते, थोडीशी मोठी त्याच्यापेक्षा. तर याच्यापेक्षा थोडासा मोठा नंबर हाच येतो 1.15. फक्त तुला हे माहिती पाहिजे 1.5 खूप मोठे आहे या दोघांपेक्षा. कळलं ना? ठीक आहे. तर हा जेई मध्ये आलेला क्वेश्चन होता, भारी क्वेश्चन होता. ठीक आहे. सो दिस इज आवर टुडेज डिस्कशन. आज आपण खूप नवी गोष्ट पाहिली की बाबा मेटल कार्बोनिल मध्ये सिंगल बॉन्ड नसतो, डबल बॉन्ड असतो. सिग्मा आणि पाय दोन्ही बॉन्ड असतात. सिग्मा बॉन्ड सीओ पासून मेटल कडे तयार होतो, पाय बॉन्ड मेटल कडून सीओ कडे तयार होतो. इट इज टाइप ऑफ बॅक बॉन्ड म्हणलं होतं ना तुम्हाला. बॅक बॉन्ड असाच असतो ना. एक बॉन्ड तयार झाल्यानंतर जर दुसरा बॉन्ड तयार झाला त्याला काय म्हणतात? बॅक बॉन्ड. सो सिनर्जिक बॉन्डिंग इज टाइप ऑफ बॅक बॉन्डिंग. ठीक आहे ना. हटके बॉन्डिंग आहे, हटके बॉन्डिंग आहे, स्पेशल बॉन्डिंग आहे. ठीक आहे ना. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या आजचं डिस्कशन. ते होमो लुमो पण बघा एकदा, वाटलं तर केमिकल बॉन्डिंगच्या नोट्स काढा, तिथं तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये होमो लुमो कसे काढतात हे एक्सप्लेन केलेलं आहे. केमिकल बॉन्डिंगच्या नोट्स रेफर केल्या तरी चालतील, तिथून तुम्हाला होमो लुमोचा कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल. ठीक आहे का? सो दिस इज एंड ऑफ आवर टुडेज डिस्कशन. उद्या आपल्याला डिस्कशन करायचंय प्रेडिक्शन ऑफ बॉन्ड स्ट्रेंथ अँड बॉन्ड लेंथ इन मेटल कार्बोनिल्स. खूप इंटरेस्टिंग डिस्कशन असणार आहे उद्याचं पण. ठीक आहे ना. तर आज हा शेवटचा दिवस 2020 या दलिंदर वर्षाचा. दलिंदरच वर्ष आहे हे, बरोबर आहे ना. सगळ्यांसाठी हे वर्ष दलिंदरच वर्ष होतं. या दलिंदर वर्षाचा हा शेवटचा दलिंदर दिवस. उद्या नवीन सुरुवात करायची आहे. 2021 बघा ना, 21 किती फिगर पण चांगला आहे, शुभ आकडा मानतात 21. कोरोनाची लस वगैरे आलेली आहे, आपण आशा करू लवकरात लवकर ती सगळ्याला टोचली जाईल. कोरोनाचं संकट जगावरचं दूर होऊन जाईल, आपल्यावरचं दूर होऊन जाईल. 2021 सगळ्यांसाठी भरभराटीचं वर्ष असावं या एवढ्याच शुभेच्छा बागल परिवाराकडून, RCC पॅटर्न कडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला. हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. थँक्यू.